पंचायतीचे सरपंच देवरावजी कडू, वाडी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नरेशजी चरडे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या लावा ग्रामपंचायतच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुजितजी मितनवरे, डंबारे साहेब, केशवजी बांद्रे, खडसेजी, आकाश पवार, शैलेश कडू आणि उपस्थित सर्व या ठिकाणी या संस्थेचे संघटनेचे सदस्य आणि पदाधिकारी, मागील अनेक महिन्यापासून आपला हा जो उपक्रम चालू आहे तलाव स्वच्छ करण्याचा, त्याकरिता सर्वप्रथम मी आपले अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होईल अशी अपेक्षा करतो। या अगोदर आम्ही लावा, खडगाव, वाडी, दौलामिटी या भागातील लोकांनी सूचना दिल्या होत्या की हा जो तलाव आहे हा गलिच्छ किंवा अस्वच्छ होण्याचं कारण तिकडचं जे घाण पाणी आहे ते संपूर्ण पाणी नाग नदीच्या नाल्याद्वारे या तलावामध्ये येत असते आणि ही सूचना आम्ही त्या काळचे तत्कालीन महापौर अनिलजी सोले आणि जिल्हा परिषदच्या तत्कालीन अध्यक्षा संध्याताई गोतमारे यांना या सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी आपल्या स्तरावर या ठिकाणी स्वच्छतेकरिता नाग नदीचा उगम कुठे आहे त्याची पाहणी केली। त्याच्यासाठी एक कमिटी आली होती, त्या कमिटीमार्फत त्याची पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की या पाण्याचा आम्ही निचरा करण्यासाठी अंबाझरी तलावात जर हे पाणी घाण येत असेल तर त्याचं आम्ही फिल्टर प्लांट या ठिकाणी तयार करू आणि चांगलं स्वच्छ पाणी या तलावामध्ये येईल। वास्तविक पाहता मागील अनेक वर्षापासून नाग नदीचा उगम हा लावा ग्रामपंचायतीतून होत आहे। आजूबाजूला पहाडी एरिया असल्यामुळे त्या ठिकाणून हा नाग नदीचा उगम आहे आणि त्याचं स्टोरेज हे अंबाझरी तलाव आहे। इथून मग पुढे तो निचरा होत असतो, परंतु दिवसेंदिवस इथे ते घाण पाणी येत असल्यामुळे आणि काळ येत असल्यामुळे इथे हे तलाव भरलेला आहे, याचं खोलीकरण करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने तर जलपर्णी सुद्धा वाढत चाललेली आहे। तर हे एक आंदोलन म्हणून आपण सर्वांनी हातात घेतलेलं आहे, परंतु शासनाला सुद्धा याची जाणीव असायला पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी मिळून याच्यासाठी प्रयत्न करू। आम्ही सर्व ग्रामपंचायतचे नगर परिषदचे ठराव घेऊन यापुढे आपल्या मार्फत त्यांना देऊ आणि संबंधित खात्यामार्फत याला जो काही निधी संपन्न सँक्शन झालेला आहे आणि अजून काही करता येईल का याच्यासाठी एक बैठक लावू आणि भविष्यामध्ये आपला हा अंबाझरी तलाव शुद्ध आणि स्वच्छ कसा होईल, खोल कसा होईल याची आपण काळजी घेऊ। धन्यवाद।